Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम प्रशासन करीत असतं, परंतु अनेक वेळा अतिदुर्गम भागात या मुलांना शिक्षणासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवला असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. पायी पायी पाढे उपक्रम हा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग ठरू पाहतोय. अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शिक्षकांनी नवनवीन प्रयोग हाती घेतलेत. नमस्कार, मी लक्ष्मीपुत्र उपटीन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेडपाडा. या शाळेमध्ये एकूण सध्याच्या घडीला 263 पोरं शिक्षण घेत आहेत. तर आम्ही मागच्या काही दिवसापासून पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला. या उपक्रमामुळे लांबच्या पाड्यातून मुलं आपल्या शाळेमध्ये येत असताना रस्त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. तर त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही पाडे पाठांतराची ही पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला. याच्यामुळे 12-13 पाड्यावरून लांबचे येणारे 3-4 किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये हिंस्र प्राणी, सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे ते लांब निघून जायचे. तसेच घरात अभ्यासाची परिस्थिती नसल्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय शाळेतून घरी जाताना व येताना होईल या उद्देशाने हा उपक्रम घेतला होता. याच्यामध्ये पाठांतर नेता म्हणून एक कॅप्टन नेमला होता. तो कॅप्टन मुलांना पुढे पाडे म्हणायचा, त्याच्यामागे त्यांचा गट हा पाठांतर म्हणायचे. यामुळे मुलांमध्ये चालता बोलता एक शाळा तयार झाली आणि घरापर्यंत शाळा आणि समाजापर्यंत शाळा पोहोचण्यासाठी सहज मदत झाली. धडगाव तालुक्यातील काल्लेखेडपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबवण्यात येत असलेला पायी पायी पाढे हा उपक्रम विशेष ठरतोय. या शाळेतील जवळपास 260 विद्यार्थी दररोज 3 ते 4 किलोमीटर नागमोडीत डोंगरदऱ्यातनं पायी प्रवास करतात. प्रवासाचा वेळ वाया न जाऊ देता तो शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त बनवण्यासाठी शिक्षकांनी हा अभिनव प्रयोग सुरू केलाय. नमस्कार, माझे नाव रुपेश कुमार दिगंबर नागलगावे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेडपाडा. जो आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे चालता चालता पाडे, हा उपक्रम आमच्या डोक्यामध्ये असा आला की काही मुलं 5 ते 6 किलोमीटर अंतरावरनं आमच्याकडे चालत येत होते. मग त्या मुलांना पावसाळ्यामध्ये जंगल आणि झाड्यामुळे यायला भीती वाटायची, लहान मुलं होते. मग ज्या पाड्यावरून ते मुलं यायचे त्यातल्या मोठ्या मुलांना आम्ही पाडे पाठांतरासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या मार्फत त्या मुलांना पण आम्ही पाडे म्हणण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि ते जाता येता पाडे म्हणल्यामुळे जे हिंस्र प्राणी होते त्यांची भीती त्यांच्या मनातून गेली आणि त्यांच्या आवाजामुळे कोणताही हिंस्र प्राणी त्यांच्याजवळ येत नव्हता. आणि अशा प्रकारे येता जाता कमी वेळेमध्ये त्यांना चांगले पाडे पाठ झाले. आणि मुलं पाडेच नाहीत तर कविता असतील, गाणी असतील, आपल्या शाळेतल्या बडबडगीती असतील, हेही ते मुलं म्हणू लागले. आणि पाढे हे आमचे मुलं उलटेही म्हणू लागले, सिधेही म्हणू लागले, आडवेही पाढे ते म्हणू लागले. आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासातला पण गणिताचा जो वेळ आहे, हसत खेळत गणित ही क्रिया पण आमची चांगल्या प्रकारे होऊ लागली आणि त्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे रूपांतर अभ्यासामध्ये करता येऊ लागले. विद्यार्थ्यांना शाळेत येताना मार्गावरच गटागटाने पाढे म्हणणे, गाणी गाणे, प्रश्नोत्तरे अशा विविध पद्धतीने गणिती सराव करण्यास सांगितलं जातं. प्रत्येक गटात एक पाढा नेता असून तो गटाला तालासुरात पाढे म्हणायला लावतो. यामुळे विद्यार्थ्यांची आकडेमोड कौशल्य वाढत असून गणितातील गती व अचूकता सुधारली. नमस्कार, माझे नाव दिव्यगंधा रुपेश कुमार नागलगावे आहे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. आम्ही घरून येता जाता पाढे म्हणत असतो. मी एका गटाची प्रमुख आहे. मी त्या गटामध्ये पाढे घेत असते. ते आम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ आहेत. आम्ही उलटे, सुलटे व आडवे पाढे म्हणतात. त्यापासून आम्हाला हिंस्र प्राण्यांची भीती कमी होते. सहशिक्षणाची संस्कृती, मोठ्या मुलांकडून लहान मुलांनी शिकणं, प्रवासादरम्यान सुरक्षेची काळजी घेणं, तसंच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणं या अनेक अंगांनी या उपक्रमाचे परिणाम दिसून येत आहेत. पायी पायी पाढे हा साधा पण प्रभावी प्रयोग शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालतो.
नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील इतर शाळांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तो दिशा दाखवणारा ठरतोय। मुंबई तकसाठी रोहिणी ठाकूर, नंदुरबार।